जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 22 डिसेंबर इसवी सन 1656 शिवराय मुघल यांच्यात पत्रव्यवहार. सन 1649 मध्ये शिवरायांनी दख्खनच्या मुघल सुभेदाराला म्हणजे शहाजादा मुराद बक्षला काही पत्रे लिहिली होती. यानंतर सन 1656 पर्यंत त्यांनी मुघलांना काही लिहिल्याचे पुरावे मिळत नाहीत. जुलै 1656 मध्ये शिवरायांनी मुल्तफखान नावाच्या अहमदनगरच्या किल्लेदाराला पत्र लिहिले होते. हे पत्र आज उपलब्ध नाही, पण ऑगस्ट 1656 मध्ये औरंगजेबने मुल्तफखानाला लिहिलेल्या पत्रात त्या पत्राचा संदर्भ येतो. 22 डिसेंबर 1656 ला लिहिलेल्या औरंगजेबाच्या दुसऱ्या पत्रातून असे लक्षात येते की शिवरायांनी मुघलांशी हा पत्रव्यवहार आदिलशाही विरुद्ध त्याच्या आक्रमणांना पाठिंबा मिळवण्यासाठी केला होता. या पत्रात औरंगजेबने शिवाजी राजा व शहाजी राजाला लिहिलेल्या पत्रांचाही उल्लेख आहे, पण ती कुठलीच पत्रे आज उपलब्ध नाहीत. सन 1657 मध्ये फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला शिवरायांचा वकील औरंगजेबला भेटला होता. शिवरायांनी उत्तरादाखल लिहिलेले पत्र आज उपलब्ध नाही, पण 15 मार्च 1657 ला औरंगजेबने मुल्तफखानाला लिहिलेल्या पत्रात ही घटना दिली आहे. त्यानंतर औरंगजेबने शिवरायांना एक निशाण पाठवले व शिवरायांनी त्यालाही उत्तर दिले. ही दोन्ही पत्रे आज उपलब्ध नाहीत, पण 23 फेब्रुवारी 1657 ला औरंगजेबने शिवरायांना लिहिलेल्या पत्रात त्याचा उल्लेख आहे. यातील शेवटच्या पत्रात एका आठवड्यानंतरचा शिवरायांनी जुन्नर व अहमदनगर ही मुघलांची ठाणी लुटली. 22 डिसेंबर इसवी सन 1657 जावळीच्या दत्तक प्रकरणी मजहर. जावळीच्या संस्थानाची स्थापना करणाऱ्या मूळ व्यक्तीचे नाव चंद्रराव असे होते. या चंद्ररावाला 6 मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वतःजवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्ररावापासून पुढील 8 पिढ्या झाल्या. चंद्रराव, चयाजी, भिकाजी, शोधाजी, यसाजी, गोंदाजी, बाळाजी आणि दौलतराव. जावळीचा हा प्रत्येक शाखा पुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला. या शाखेतला 8वा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव येसाजी होते. हे 22 डिसेंबर 1657 सालच्या एका महजरावरून दिसून येते. महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर यांच्याशी मेळ घातला की कृष्णाजी व बाजी हे त्याचे 2 मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणादरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले. 22 डिसेंबर इसवी सन 1683 व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी सन 1580 पर्यंत भारतातील बराच भूभाग आपल्या ताब्यात आणला. शंभूराजांच्या काळात मराठी आणि पोर्तुगीजांमध्ये अंजदीव बेटाच्या मालकीवरून सुरू झालेला वाद पुढे पोर्तुगीजांनी मुघल आरमाराला केलेल्या मदतीने आणखीच चिघळला. त्यामुळे शंभूराजेंनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील उत्तर कोकण भागाबरोबरच दक्षिण कोकणातील साष्ट व बारदेशवरही हल्ला केला. स्वतःच्या शंभूराजेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लढाईत मराठ्यांनी एका महिन्यात साष्ट व पारदेश लुटून आणि जाळून फस्त करत इतर लुटीसोबत त्यांच्या 46 तोफाही आपल्या ताब्यात घेतल्या. मोगल आपल्या मदतीस येतील या आशेवर असलेला पोर्तुगीज व्हॉइसरॉय मराठ्यांना इतका घाबरला की त्याने आपली राजधानी पणजीहून हलवण्याची तयारी सुरू केली. पण शहाजादा शाह आलम पोर्तुगीजांच्या मदतीस आल्याने शंभूराजेंना त्याच्यासोबत तह करणे भाग पडले. याबाबत सुरतकर कारवारकर इंग्रजांना लिहितात की बहुतेक पोर्तुगीज व राजे यांचा तह होऊन तुमच्याकडील भागात पुन्हा शांतता नांदू लागली असेलच. इकडे बातमी होती की तहाच्या वाटाघाटी चालू आहेत. 22 डिसेंबर इसवी सन 1699 22 डिसेंबर रोजी विठोबा बाबर यांना राजाराम महाराजांनी एक पत्र लिहिलं, ज्यात त्यांच्या कमालीच्या उंचावलेल्या मनस्थितीचं दर्शन घडतं. त्या पत्रात राजाराम महाराज म्हणतात की आम्ही सिंहगडावर पोहोचलो आहोत आणि बादशहाच्या सैन्याचा पाडाव करण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी पुढे निघणार आहोत. सेनापती धनाजी, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले आणि इतर पुढाऱ्यांनी ब्रह्मपुरी येथे तळ देऊन असलेल्या बादशहाच्या छावणीवर भयंकर हल्ला केला. त्यांनी बादशहा मुलीला व इतर अनेक प्रमुख कुटुंबियांना पकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांनी 10,000 बैलांचा एक तांडा पकडला. या बैलावरून बादशाही सैन्याला रसद पुरवली जात होती. हे सैन्य साताऱ्याकडे निघाले आहे. गनिमाचे धैर्य गळाले आहे. त्यामुळे या सैन्याचा साताऱ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला आता या बादशहाच्या सामर्थ्याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. ईश्वर कृपे आम्ही त्याला पार उखडून काढू. यानंतर लगेच राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बादशाही छावणीवर हल्ला केला.
22 डिसेंबर इसवी सन 1740 संभाजी आंग्रे यांनी मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी विजयदुर्गावर आपणच चढाई करावी असे ठरवून इंग्रजांनी कमांडर जॉर्ज बगवेल याला विक्टरी, किंग जॉर्ज, प्रिन्सेस क्लोरीन आणि रेसोल्युशन ही जहाजे आणि 3 गलबते याशिवाय वाटण्यासाठी 2000 रुपये देऊन विजयदुर्गावर हल्ला करण्यासाठी पाठवले.